ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तरच राज्याला नवी दिशा मिळेल. तर फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका. विरारमध्ये मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षाचालकाला चोपलं. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चोप. मुजोर रिक्षाचालकाला मागायला लावली माफी. अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी. रस्त्याच्या बाजूला पर्यायी जिना तयार करा, कॉस्ट वाढू द्या. पीएमआरडी आयुक्तांना अजित पवारांच्या सूचना. 9 जुलैला झालेल्या पावसामध्ये नागपूरकरांचे हाल. नालेसफाई झाली तरी शहर पाण्यामध्ये कसं गेलं? मंत्री नितीन गडकरींचा महापालिका अधिकाऱ्यांना सवाल. पैशांसाठी काही अडलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत, त्यामुळे एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ, अशी मिश्किल टिप्पणी संजय शिरसाटांनी केली आहे. तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार. भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून निर्णय. मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय मागे. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. जोरदार पावसामुळे समाधानकारक जलसाठा. धरणांमध्ये एप्रिल 2026 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. रेल्वेच्या देखभाल डागडुजीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. प्रसिद्ध विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतामध्ये वाहनांची विक्री करण्याची परवानगी. अंधेरी आरटीओकडून टेस्ला कंपनीला व्यवसाय प्रमाणपत्र. वांद्रे कुर्ला संकुलमध्ये टेस्लाचे पहिलं शोरूम उघडणार. दिल्लीमध्ये वसंत विहार भागामध्ये भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं. मध्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.